नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालं असून अमरावती नगरपालिका निवडणुकीमध्ये रंगतदार स्पर्धा रंगतेय। अमरावतीमध्ये नात्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते। दर्यापूर नगरपालिकेमध्ये जावा नगराध्यक्ष पदासाठी एकमेकांच्या विरुद्ध उभ्या ठाकल्यात। अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाळेंच्या पत्नी नलिनी भारसाकळेंनी देखील नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर त्यांच्या वहिनी मंदाकिनी भारसाकळे या देखील नगराध्यक्ष पदासाठी रिंगणामध्ये उतरल्यात। जावांकडून जोरदार प्रचार सुरू झालाय। सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दर्यापूर नगरपालिकेकडे, कारण या ठिकाणी दोन जावा नगराध्यक्ष पदासाठी एकमेकाच्या विरुद्ध उभे आहे। आपल्यासोबत काँग्रेसच्या उमेदवार भारसाकळे ताई, आपण त्यांच्याशी बोलूया। काय घेऊन तुम्ही लोकांना मतदान मागताय? स्वच्छतागृह, पाळणाघर, नाल्या वगैरे हे आहेतच ना, रोड वगैरे हे सर्वच करेल निवडून आल्यावर। कसं पाहता या निवडणुकीमध्ये तुम्ही? लोकांनी यावेळेला ठरवलेलं आहे, लोकांना बदल हवा आहे, कारण की तेच ते चेहरे हे लोक कंटाळलेले आहेत। या नगर परिषदमध्ये आपण पाहत आहेत कमिशनखोरी खूप प्रमाणात वाढलेली आहे, टक्केवारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। हे सर्व थांबवण्यासाठी स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी लोकांना आम्ही विनंती करत आहे की एकदा काँग्रेसला संधी द्या। कसं पाहता या निवडणुकीमध्ये तुम्ही? गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जी ही नगर परिषदेची निवडणूक लागली, त्या निमित्तानं लोकांमध्ये उत्साह आहेच। आज तुम्ही जर पाहत असाल तर काँग्रेस पक्षाचं जे पाठबळ दिसत आहे तुम्हाला, तुम्ही सकाळपासून रॅलीमध्ये आहात, ते स्वयंस्फूर्तीनं पाठबळ आहे लोकांचं, आणि येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचा इथं नगराध्यक्ष होईल। एक चर्चा एक दुसरी अशी आहे, जावा उभे एकमेकांच्या विरुद्ध। जावाचा विषय नाही, विषय आहे विचार प्रणालीचा, विचाराचा। जे सेक्युलर विचार आहेत ते विचार वेगळे, आणि त्यांचे जे काही असतील विचार ते वेगळे। म्हणून जावा उभे आहेत हा काही कौटुंबिक विषय नाही, हा विचारधारेचा विषय आहे। आम्ही सेक्युलर विचारधारा घेऊन मंदाताई भारसाकळे यांना उभं केलेलं आहे। तर हे होते खासदार बळवंत वानखेडे, जे काँग्रेसच्या उमेदवार मंदाकिनी भारसाकळे यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, एबीपी माझा, दर्यापूर, अमरावती। सर्वांचं लक्ष अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपालिके याकडे लागलेले आहे। आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनीताई भारसाकळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे। घराघरात जाऊन ते प्रचार करताय। आपल्यासोबत नलिनीताई आहे। काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय? आणि परत जावा एकमेकांच्या विरोधात? नाही, मी त्यांच्याबद्दल तर काही सांगू शकत नाही। आणि मी नगराध्यक्ष असताना या दर्यापूर शहराचा पूर्ण विकास केलेला आहे, आणि जे काही राहिलेले आहेत ते मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी पूर्ण रखडलेला जो विकास आहे, विशेष म्हणजे एक काम राहिलेलं आहे, ते म्हणजे भुयार गटारी योजना, ती मी पूर्ण करणार आहे। या विरोधकांनी मला सह्या दिले, त्यामुळे ती तुमची जे विरोध उभे आहे तुमची जाऊ, ती म्हणते की काहीच विकास केला नाही त्यांनी, त्याच्यामुळे आता मला संधी हवी। हो का? मी घरापर्यंत सिमेंट टाकलं, तुम्ही आता येऊन राहिले तर तुम्ही पाहूनच राहिले की रोड नाल्या मी काय केलं, बाबळीवरील पूल पहा, नगर परिषद पहा, आणि सर्व या शहराचे पूर्ण विकास कामं केलेले आहेत। आता बारीक चिरीक जे काही राहिलेले आहे ते नगराध्यक्ष झाल्यानंतर मी करणार आहे। कसा प्रतिसाद मिळतो घराघरात महिलांकडून? तुम्ही भेटून राहिले प्रत्यक्ष, काय तक्रारी येतात महिलांच्या विशेष करून? नाही, सगळ्यांचा रिस्पॉन्स आहे मला, असं कोणाचंच नाही आहे, कारण की मी एवढे कामं केलेले आहेत, सगळ्या माझ्या दर्यापूरच्या जनतेला माहीत आहे। निवडून येणार फक्त? माझा पूर्ण आत्मविश्वास आहे की मी निवडून येणार। दोन जावा या मतदारसंघामध्ये उभे, आता कोण बाजी मारेल हे मतदानाच्या नंतर आपल्याला कळेल। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, एबीपी माझा, दर्यापूर, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।